लाडक्या बहिणींसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे। आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे, त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झाले। आम्ही जो महिन्याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। मधले हे 1-2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर 1 दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता। आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे महिन्याचा हा पोहोचवण्यात येईल। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणीचा आज पाहायला गेलं तर आजचा दिवस आनंदाचा जाणार। आज 28 एप्रिल मंगळवार 100% गोड होणार आहे, कारण पात्र बहिणीच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 21वा हप्ता 1500 रुपये आणि एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता 1500 रुपये, तर या दोन्ही हप्त्याचे एकत्रितपणे तुम्हाला 3000 रुपये जमा व्हायला सुरुवातसुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आता बघा लाडक्या बहिणींनो, मार्च महिना संपून गेलेला होता, आता एप्रिल महिनासुद्धा या ठिकाणी संपत आलेला आहे आणि एप्रिल महिना संपायला फक्त 3 दिवस शिल्लक राहिलेले आहेत। बघा आता थोडासा पाहायला गेलं तर लाडक्या बहीण योजनेचा हप्ता यायला थोडं पाहायला गेलं तर उशीर झालेला आहे, त्यामुळे ज्या काही लाडक्या बहीण नाराज झाल्या होत्या तर त्या लाडक्या बहीण नाराज झाल्यामुळे लाडक्या बहिणीची नाराजी दूर करण्यासाठी आजपासून पात्र बहिणीच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 21वा हप्ता 1500 रुपये आणि एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता 1500 रुपये या दोन्ही हप्त्याचे एकत्रितपणे तुम्हाला 3000 रुपये जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे। आता खऱ्या अर्थाने 2 कोटीपेक्षा अधिक लाडक्या बहिणीचे मार्च आणि एप्रिल या दोन्ही हप्त्याचे 2 महिन्याचे भरपूर दिवसाची या ठिकाणी अखेर प्रतीक्षा या ठिकाणी संपलेले आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही वाट देखील पाहत असाल, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमा होतील, अशा प्रकारच्या चर्चा देखील तुमच्या गावाच्या पारावरती देखील तुम्ही ऐकल्या असतील, परंतु अशा सर्व चर्चांना या ठिकाणी अखेर ब्रेक लागलेला आहे, कारण आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडण्याचा निर्णय महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम या तिघांच्या माध्यमातून या ठिकाणी आज डीबीटीचं बटन या ठिकाणी दाबण्यात आलेलं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे। आता पाहायला गेलं तर ज्या महाराष्ट्रातील खऱ्या अर्थाने 2 कोटीपेक्षा अधिक लाडक्या बहिणीचा मार्च महिन्याचा आणि एप्रिल महिन्याचा या दोन्ही महिन्याचे जे हप्ते आहेत त्या हप्त्याचे या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि तुमची प्रतीक्षा देखील संपलेली आहे। बघा आता बघून घेऊयात की आज तर 28 एप्रिल आहे आणि मंगळवार रोजी या ठिकाणी ज्या 15 जिल्ह्यामध्ये 2 महिन्याचे 2 हप्त्याचे 3000 रुपये जमा होत आहेत आणि गॅस कनेक्शनचे देखील 2500 रुपये जमा होत आहेत, तर ते 16 जिल्हे कोणकोणते आहेत, यासोबतच कोणकोणत्या बँकामध्ये हे पैसे जमा होत आहेत याचा आता संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचे 1500 रुपये आणि फेब्रुवारीचे 1500 रुपये आले असतील, जर तुम्हाला मार्च महिन्यामध्ये एप्रिलच्या 1500 रुपये अधिक 1500 रुपये या ठिकाणी टोटल तुम्हाला 3000 रुपयेचे या ठिकाणी पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। जर तुमचे 2 महिन्याचे 2 हप्त्याची भरपूर दिवसाची या ठिकाणी अखेर प्रतीक्षा देखील या ठिकाणी संपलेली आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, आज पाहायला गेलं तर 28 एप्रिल मंगळवार रोजी या ठिकाणी 15 जिल्ह्यामध्ये आणि 12 बँकामध्ये हे पैसे आता जमा व्हायला सुरुवात झालेले आहेत। आता 16 जिल्हे आणि 12 बँका कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत। त्यामुळे जर लाडक्या बहिणी तुम्ही असाल आणि लाडक्या बहिणी योजनेचे तुम्ही लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ पुढच्या 2 मिनिटात सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। ते पैसे जमा होतील, तुमची भरपूर दिवसाची प्रतीक्षा देखील या ठिकाणी संपून जाईल, त्यामुळे तुम्हाला बँकेच्या SMS ची वाट बघायची तुम्हाला गरज देखील बसणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आणि महिला विभागाच्या तटकरे मॅडम या तिघांच्या माध्यमातून राज्यातील सुमारे 2 कोटीपेक्षा अधिक लाडक्या बहिणीची या ठिकाणी अखेर प्रतीक्षा संपलेली आहे, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन देखील या ठिकाणी दाबण्यात आलेलं आहे। आता डीबीटीचं बटन दाबल्यामुळे हे पैसे आता बहिणीच्या खात्यामध्ये जमा तर होणारच आहेत, परंतु बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसाची प्रतीक्षा देखील या ठिकाणी संपलेली आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट न पाहता तुमच्या खाते डायरेक्ट मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा SMS येणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आता वेळ न घालवता सविस्तर जिल्ह्यांच्या आणि बँकाच्या याद्या या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी
तुमचा जर जिल्हा या बँकाच्या यादीमध्ये असेल आणि जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचा बँक असेल तर भरपूर दिवसाची जे तुम्ही वाट पाहत होता तर या ठिकाणी तुमची अखेर प्रतीक्षा संपलेली आहे. कारण तुम्ही भरपूर दिवसापासून आज पैसे येतील उद्या पैसे येतील याची देखील तुम्ही वाट पाहत होता. कसल्या परिस्थितीत आज 100% तुमच्या खात्यामध्ये हे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खऱ्या अर्थाने आज सर्वात लाडकी बहिणीची भरपूर दिवसाची 3,000 रुपये जमा होण्याची प्रतीक्षा संपलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि महिला कल्याण विभागाच्या आदिती तटकरे मॅडम या तिघांच्या माध्यमातून 15 जिल्ह्यातील 55 लाख बहिणीच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे 1,500 रुपये आणि एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये असे टोटल तुम्हाला 3,000 रुपये या ठिकाणी सोडलेत. त्याचबरोबर गॅस कनेक्शनचे देखील 2,500 रुपये तुमच्या पद्धतीने कशा पद्धतीने जमा होणार आहेत ते देखील सांगणार आहे. आता खऱ्या अर्थाने बहिणीची प्रतीक्षा या ठिकाणी संपत आहे. यावेळी कोणत्याही लाडक्या बहिणीला बँकेच्या तुम्हाला SMS वाटसुद्धा पाहावी लागणार नाही. बघा लाडक्या बहिणींना आता आपण सविस्तर जिल्हे आणि बँका या ठिकाणी वाचून दाखवत आहेत. सविस्तर जिल्हा आणि बँकेच्या आधी जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल. तुमचे भरपूर दिवसाची देखील या ठिकाणी प्रतीक्षा संपलेली आहे. आता बघा लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार हा हप्ता सोडायला थोडासा उशीर झालेला आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणी देखील नाराज झाल्या होत्या. लाडक्या बहिणींना वाटत होतं की आता हे पैसे आमच्या खात्यावरती जमा होणार नाही, योजना बंद झाली की काय असं या ठिकाणी लाडक्या बहिणींमध्ये देखील चर्चा होती. परंतु लाडक्या बहिणींना तुम्ही कोणतीही काळजी किंवा चिंता करायची गरज नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार हे सरकार तुम्हाला दिलेला शब्द या ठिकाणी पूर्ण करणार आहे. म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेले ते शब्द पूर्ण करतात. शिंदे साहेब देखील दिलेले शब्द पूर्ण करत असतात. तसं सांगायचं म्हटलं तर हा जो शब्द देण्यात आला होता तो शब्द या ठिकाणी आता पूर्ण करण्यास सुरुवात देखील झालेली आहे. आता खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणीची भरपूर दिवसाची प्रतीक्षा देखील या ठिकाणी संपलेली आहे. यापुढे कोणत्याही बहिणींना काळजी किंवा चिंता करायची गरज भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींनो आता वेळ न घालवता सविस्तर जिल्हे आणि बँकेची यादी या ठिकाणी वाचून दाखवणार आहे. आता अगोदर बँकाची यादी बघूया जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल. तुमची बँक त्यामध्ये आहे का ते पाहिलं तर तुम्हाला आनंद होईल. तुम्हाला बँकेची SMS वाट पाहायची गरजसुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो सविस्तर जिल्हे आणि बँका या ठिकाणी वाचून दाखवतात. सविस्तर बँकाची यादी जेणेकरून तुम्हाला मिळून जात आहे. खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसाची प्रतीक्षा देखील या ठिकाणी संपलेली आहे. तर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा पैसे येतील अशा प्रकारच्या अफवा देखील या ठिकाणी सुरू होत्या. परंतु 100% कसल्या परिस्थितीत आज या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे आता या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर लाडक्या बहिणींनो खऱ्या अर्थाने तुम्हाला दिलासा देखील मिळणार आहे. यापुढे कोणत्याही लाडकी बहिणींना बँकेची SMS वाट पाहायची गरजसुद्धा भासणार नाही. आता आपण वेळ न घालता सविस्तर जिल्हे आणि बँकाची यादी या ठिकाणी वाचून घेऊया. सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी जेणेकरून तुम्हाला दिलासा या ठिकाणी मिळून जाईल. तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा सुद्धा होतील. आता बघा लाडक्या बहिणींनो सविस्तर जिल्हे आणि बँकाची यादी या ठिकाणी वाचून दाखवत आहे. परंतु जिल्हे आणि बँकाची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का हे सुद्धा पाहणं अतिशय गरजेचं आहे. राज्यातील ज्या लाडक्या बहिणींना महत्त्वाची 3 कामे केलेत तर त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे सोडले जाणार आहेत. परंतु ज्या बहिणीने 3 कामे केले नसतील त्यांना या ठिकाणी पैसे मिळणार नाहीत. त्यांनी बँकेची SMS वाट पाहिली नाही तरी पण या ठिकाणी तुमचा काही उपयोग होणार नाही. आता ती कोणकोणती 3 कामे आहेत आपण या ठिकाणी सविस्तर जाणून घेण्याचा अवघ्या 1 मिनिटामध्ये प्रयत्न करूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही लाडकी बहीण आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींना मिळवायचा असेल तर त्या लाडक्या बहिणीच्या या 4 पात्रतामध्ये पात्र ठरले पाहिजेत. तर बघा राज्यातील ज्या लाडक्या बहिणी 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे सोडलेत. परंतु ज्या बहिणी अपात्र ठरत असतील तर त्यांना हे पैसे मिळणार नाहीत. त्यांनी या बँकेची SMS वाट पाहूनसुद्धा तुम्हाला काही उपयोग होणार नाही. आता आपण वेळ न घालता 4 पात्रता कोणकोणत्या आहेत लगेच जाणून घेऊया. तर त्या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत बघूया. तर 4 पात्रतेमध्ये तुम्ही बसत असाल त्यांच्याच खात्यामध्ये 1,500 रुपये आणि एप्रिलचे 1,500 रुपये गॅस कनेक्शनचे पैसे जमा केले जात आहेत. आता लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने भरपूर दिवसाची प्रतीक्षा देखील या ठिकाणी संपलेली आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेची SMS वाटपाची गरजसुद्धा तुम्हाला भासणार आहे. आता आपण सविस्तर जिल्हे आणि बँकेची यादी या ठिकाणी वाचून दाखवूया. आता बघा लाडक्या बहिणींनो सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2 कोटीपेक्षा अधिक लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने या ठिकाणी दिलासा देखील मिळालेला आहे. कारण लाडक्या बहिणीचं तर भरपूर दिवसाची या ठिकाणी अखेर प्रतीक्षा संपलेली आहे. यासोबतच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे देखील या ठिकाणी जमा होत आहेत. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला दिलासा देण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी देखील केलं आहे. राज्यातील सुमारे 2 कोटीपेक्षा अधिक लाडक्या बहिणीचं गॅस कनेक्शनचे पैशाचे देखील मार्च महिन्याचा
1500 आणि एप्रिल महिन्याचे 1500 असे टोटल 3000 रुपये आणि गॅस कनेक्शनचे 2500 रुपये असे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर बघा आता सगळ्यात महत्त्वाच्या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत, या 4 पात्रता कशा आहेत, या 4 पात्रतामध्ये तुम्ही कसं बसायला पाहिजे याची माहितीसुद्धा या ठिकाणी देऊन टाकतो. आता बघा लाडक्या बहिणी तुम्हाला माहीत असेल की या लाडक्या बहिणी योजनेमध्ये भरपूर प्रमाणामध्ये घोटाळे देखील झाले होते. राज्यातील ज्या बहिणी पात्र नव्हत्या त्यांनीसुद्धा चुकीच्या पद्धतीने कागदपत्रे काढून चुकीच्या पद्धतीने अर्ज देखील केले होते. त्यांनी याचा लाभ देखील घेतला होता. परंतु यापुढे जे काही पात्र बहिणी आहेत, पात्र बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा करायचे आहेत. त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून आता पात्रता देखील लावण्यात आले आहेत. ज्या ज्या बहिणी खरोखरच पात्रतेमध्ये बसत असतील तर त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे सोडले जात आहेत. परंतु ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत नाहीत त्यांना 1 रुपयासुद्धा त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही. तुम्ही बँकेच्या SMS ची वाट पाहूनसुद्धा काही उपयोग होणार नाही. एकंदरीत जर पाहायला गेलं तर मार्च महिन्याचा पाहायला गेलं तर 1500 रुपये, एप्रिल महिन्याचे 1500 रुपये आणि गॅस कनेक्शनचे 2500 रुपये ज्या ज्यांना बहिणींना मिळवायचे असतील तर त्या बहिणी प्रमुख पात्रतेमध्ये बसणं अतिशय गरजेचं आहे. आता ज्या ज्या बहिणी या पात्रतेमध्ये बसत असतील तर त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे सोडले जात आहेत. त्यांचीच प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे. परंतु ज्या ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत नसतील, नियमामध्ये बसत नसतील तर त्यांना पैसे मिळणार नाहीत. त्यांनी बँकेच्या SMS ची वाट पाहूनसुद्धा काही उपयोग होणार नाही. तर मित्रांनो, वेळ न घालता सविस्तर जिल्हे आणि बँकेच्या यादी वाचून दाखवूया. तर सविस्तर जिल्हे आणि बँकेच्या यादी पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल. तुमची भरपूर दिवसाची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी किंवा चिंता करायची गरज भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींनो, सविस्तर जिल्हे आणि बँकेच्या यादी देखील या ठिकाणी वाचून दाखवत आहे. तुम्ही सविस्तर जिल्हे आणि बँकेची यादी, जेणेकरून तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल. तुमची भरपूर दिवसाची प्रतीक्षा संपून जाईल. तुम्हाला या ठिकाणी आता मार्च एप्रिल महिन्याची अजून वाट पाहण्याची तुम्हाला गरज भासणार नाही. गॅस कनेक्शनच्या पैशाची वाट पाहण्याची सुद्धा गरज भासणार नाही. तर राज्यातील शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये त्यांचे पैसे सोडलेत. राज्यातील अपंग खात्यामध्ये सुद्धा पैसे सोडलेत. त्यानंतर संजय गांधी निराधार योजनेचे पैसे सोडले आहेत. विधवा योजनेचे लाभार्थी असतील तर लाभार्थ्याच्या खात्यामध्ये सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडलेत. आता फक्त बहिणीच्या खात्यामध्ये पैसे सोडायचे राहिले होते तर हे पैसेसुद्धा या ठिकाणी सोडले जात आहेत. खऱ्या अर्थाने बहिणीची भरपूर दिवसाची प्रतीक्षा देखील या ठिकाणी संपलेली आहे. एकंदरीत तर आज बहिणीच्या खात्यामध्ये किती पैसे जमा केले जात आहेत, कोणत्या जिल्ह्यातील बहिणींना खात्यामध्ये पैसे सोडले जात आहेत, त्यांना मागील हप्त्याचे पैसे मिळाले नव्हते, त्यांना कशा पद्धतीने सोडले जात आहेत याची संपूर्ण आणि सविस्तर अगदी डिटेल्स माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडक्या बहिणी योजनेचा लाभार्थी असाल, तुम्हाला वाटत असेल की एप्रिलचे 1500 रुपये, मार्चचे 1500 रुपये असे टोटल आणि गॅस कनेक्शनचे 2500 रुपये तुम्हाला पाहिजे असेल तर हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. तुमच्या खऱ्या अर्थाने भरपूर दिवसाची तुमची प्रतीक्षा देखील संपत आहे. यापुढे तुम्हाला काळजी किंवा चिंता करायची गरज देखील भासणार नाही. बघा आता तुम्हाला सगळ्यात अगोदर बँकांची यादी सांगतो. ज्या लाडक्या बहिणीचे अर्धवट पैसे KYCमध्ये राहिलेत तर त्यांचे पैसेसुद्धा या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर आता आपण सर्वात अगोदर पात्रता सांगतात. तर आता बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला मार्च आणि एप्रिलचे पैसे 3000 रुपये आणि गॅस कनेक्शनचे 2500 रुपये मिळवायचे असतील तर तुम्ही पहिल्या पात्रतेमध्ये तुम्ही बसायला पाहिजे. ती पहिली पात्रता बघा, तुमचं वय 65 वर्षापेक्षा आत पाहिजे. जर तुमचं वय 65 वर्षाच्या पुढे गेलं असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही. यानंतर 2 नंबरची पात्रता आहे, तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये असायला पाहिजे. तिसरी पात्रता आहे, घरामध्ये कोणताही सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे. अशा पद्धतीने 3 पात्रता आणि 4थी पात्रता, तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे. जर तुम्ही या पात्रतामध्ये बसत असाल तर तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा होणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत त्याची लिस्ट देखील तुम्हाला सांगणार आहे. आता कोणकोणत्या बँकेमध्ये, सगळ्यात अगोदर बँक ऑफ बघूया. त्यामध्ये SBI असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, त्याच्यानंतर पाहिलं तर बँक ऑफ इंडिया असेल, महाराष्ट्र बँक असेल, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, पोस्ट ऑफिस बँक असेल, ICICI बँक असेल, HDFC बँक असेल, अशा या सर्व बँकेमध्ये पैसे सगळ्यात अगोदर जमा होणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले. आता कोणकोणते 15 जिल्हे या ठिकाणी निवडण्यात आलेत त्या 15 जिल्ह्याची नावेसुद्धा या ठिकाणी घेण्यात आलेत. त्यामध्ये बघा मुख्यमंत्र्यांनी लिस्ट सांगितलेली आहे. त्यामध्ये पुणे शहर असेल, त्यानंतर मुंबई शहर असेल, अमरावती, अकोला, यवतमाळ, हिंगोला, भंडारा, गोंदिया, त्यानंतर पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात देखील झाली आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, यवतमाळ जिल्हा अशा पद्धतीने बहिणीच्या खात्यामध्ये पैसे सोडले जाणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल, जे काही भरारी प्राईम यूट्यूब चॅनल आहे
त्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही आत्तापर्यंत देखील आधार कार्ड अपडेट केलं नसतं तर अपडेट करून घ्या. आधार कार्ड बँकेला लिंक करून घ्या. बँक खातं अपडेट करून घ्या. जी तुमच्या बँक खात्याची DBT आहे ती DBT ॲक्टिव्ह आहे का ते देखील तपासून घ्या. हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाडक्या बहिणीला शेअर करायला देखील तुम्ही विसरू नका. लाडक्या बहिणींनो, मनापासून व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुमचं धन्यवाद.